या शेतकऱ्यासाठी कायमच अतिशय चांगलं काम केलं। त्या पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये फूट पडली, परंतु सत्तेमध्ये जाण्याशिवाय त्यावेळी पर्याय नव्हता, तर आपली कामं थांबली होती आणि कामं करून घ्यायची असतील तर सत्तेमध्ये जाण्याशिवाय त्यावेळी पर्याय नव्हता। आपण सत्तेमध्ये गेलो, 6 वर्ष राहिलो, कामं झाली, परंतु एकंदर राज्यातली परिस्थिती होती ती काय सुधारत नव्हती। आपल्या तालुक्याचा जर विचार केला, जे राज्यामध्ये घडत होतं ते आपल्या मतदारसंघामध्ये घडत होतं। जसं राज्यामध्ये कोणाने कोणी बोलला सरकारच्या उलट ईडी लावायची धमकी, सीबीआयची धमकी, अगदी ईडी आमच्या फलटण तालुक्यापर्यंत येऊन पोचली, फलटण तालुक्यातल्या ग्रामीण भागापर्यंत येऊन पोचली। ईडी हा शब्द कोणाला माहित नव्हता आणि मला सुद्धा माहित नव्हता, परंतु आज सर्वसामान्य म्हणजे माणसाला तर माहिती आहेच, पण लहान मुलाला सुद्धा तो माहिती झाला, ही फार मोठी कामगिरी सरकारने केली। म्हणजे हा शब्द लहान मुले तर उच्चारते सहज। त्यामुळे हे सगळं जे चित्र आहे ते आपल्या तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे। तालुक्यामध्ये काय वेगळं होतं, आज आपण बघितलं की आमच्या फलटण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये दहशत, गुंडगिरी, धमकी, दमदाटी हे सगळं 5 वर्षामध्ये बघितलं आपण। 5 वर्षामध्ये दुसरं काय बघितलं आपण? विकास शून्य। गावामध्ये फक्त एका हैमास बलशिवाय दुसरा कुठला विकास नाही। आणि माझी खासदार सांगतात की मी हे केलं ते केलं, काय प्रत्यक्ष काही केलं नाही। तुम्ही गावात जाऊन चौकशी करा, गावागावामध्ये फक्त एका हैमास बलशिवाय दुसरं काही त्यांनी विकास केला नाही। आम्ही 30 वर्षामध्ये काय केलं विचारतात, रामराजे साहेबांनी 30 वर्षामध्ये काय केलं आम्हाला विचारतात, 15 वर्षामध्ये काय केलं। पण निश्चितपणे खात्रीने सांगेल की या उत्तर कोरेगाव भागाच्या जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे 15 वर्ष काम केलं। अनेक प्रश्न होते। आज आपण गावामध्ये जाऊन बघा, प्रत्येक गावामध्ये गावोगावी मूलभूत सुविधा देण्याचं आपण काम केलं। वॉटर स्टेशन सारख्या मोठ्या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती असली कायम की टँकरची आवश्यकता भासायची। आज त्या वॉटर स्टेशन गावामध्ये त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जवळजवळ 8 कोटीची योजना त्या ठिकाणी आपण मंजूर केली। आज प्रत्यक्षाचं काम संपूर्ण झालंय। तडोळीची आपण योजना पूर्ण केली, अनेक गावांमध्ये अशा योजना पूर्ण केल्या, सगळ्या गावांमध्ये पाणी योजना पूर्ण केल्या। गावोगावी सर्व विकास कामं, रस्ते असतील, सांडपाणी व्यवस्था असेल, प्राथमिक शाळा असतील, खोल्या अंगणवाडी असतील, या सगळी कामं आपण केली, कुठलीही कामं मागे नाहीत। आणि त्यामुळे मागच्या काळामध्ये वस्ता नदी पुनर्जीवन अंतर्गत 27 बंधाऱ्याचं काम आपण केलं, सुळशी ते देऊर अनेक बंधाऱ्याची कामं केली। हा भाग पावसावरती अवलंबून असणारा भाग आहे। इथले शेतकरी उत्कृष्ट शेती करतात, परंतु पाण्याअभावी त्या ठिकाणी अडचण होते। पण बंधाऱ्याच्या कामामुळे त्या ठिकाणी पावसाचं पाणी अडलं गेलं, जिरलं गेलं आणि त्या ठिकाणी त्या शेतीची पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत झाली। या भागामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न होते ते कुठले होते? वसना मागणा। या ठिकाणी वसना योजना आपल्या सर्वांना कल्पना आहे। वसना योजना सुरुवातीला 8-9 साली त्याचं भूमिपूजन झालं, परंतु काही कारणामुळे त्याला निधी मिळू शकला नाही। परंतु एक लक्षात घ्या की योजना ही मी खात्रीने सांगतो ही योजना 15-16 साली ही मार्गी लागली, त्याला पैसे मिळाले। याचं खरं कारण त्या काळी आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब हे सभापती होते विधान परिषदेचे, म्हणून त्या ठिकाणी त्या योजना निधी मिळाला। कुणी काय म्हणाल भाजपचे मंत्री होते, तर भाजपचे मंत्री होते पण त्यांना पाण्यातलं काय कळत होतं का? ते मंत्री म्हणजे बालिश मंत्री होते। केवळ रामराजे साहेबांच्या शब्दामुळे त्या ठिकाणी पैसे मिळाले। त्यांना वसना कुठे वागणा कुठे हे शोधून सापडायचं नाही, त्यांना काय माहिती। त्यामुळे या निधी जो मिळाला, कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करेल, निधी जो मिळाला तो केवळ रामराजे साहेब सभापती होते म्हणूनच मिळाला, म्हणून ती योजना पूर्ण झाली। योजना पूर्ण झाली, त्यामध्ये अडचणी आल्या, त्रुटी काही राहिल्या आणि पुन्हा त्या ठिकाणी वाढीव जे 0.52 टीएमसी पाणी याही पाण्याचे श्रेय ते घ्यायचा प्रयत्न करतात। पण मी खात्रीने सांगेल की त्या पाण्याचे श्रेय हे त्यांच्या एकट्याचं श्रेय नाही, ते श्रेय पाण्याचा फेर आढावा काही वर्षाने होत असतो, प्रशासकीय बाबीचा तो प्रश्न आहे आणि त्यासाठी रामराजे साहेबांचे प्रयत्न हे चालू होते, हे लक्षात घ्या। त्यावेळी रामराजे साहेब आमदार आहेत, मी आमदार होतो, तेव्हा अशी डायरेक्ट जर कामं व्हायला लागली तर मग आमदार कशाला आहे? अजून काय लोक बोलतात, काय तर या भागातले नेते जे स्वतःला समजतात ते म्हणतात मी डायरेक्ट निधी आणणार, डायरेक्ट आमदार नाही काय नाही म्हणजे डायरेक्ट निधी आणला त्यांनी, आणि गावात सांगतात डायरेक्ट निधी आणला।
पण 15 दिवसापूर्वी ते काय बोलत होते याचा आपण विचार केला पाहिजे. 15 दिवसापूर्वी ते एवढे कौतुक करत होते की मला शुगर झाली, एवढे गोड बोलत होते, एवढे कौतुक करत होते. पण 15 दिवसात काय झालं कोणाचं ते म्हणले डायरेक्ट निधी आणला, निधी काही कोणाचा संबंध नाही. ठीक आहे, पुढच्या काळात तुम्ही डायरेक्ट निधी आणा, बघू काय करायचं. त्यामुळं असे जे काही लोक आहेत त्या लोकांना आपण बाजूला ठेवलं पाहिजे. ही लोक अजून आपल्यामध्ये येऊन बुद्धिभेद करतील, किती येऊन सांगतील तुम्हाला किती मिळले, तुम्हाला किती मिळले. असं काही नाही, हे लक्षात घ्या. मी जे लोक आपल्याकडे आले, ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाबरोबर रामराजे साहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला, त्या सर्व लोकांना आपण निधी द्यायचं प्रामाणिकपणे काम केलंय, असं कुणीही सांगू शकत नाही. तुम्ही नंदुरबारचं उदाहरण घ्या, कुठलंही उदाहरण घ्या, जगताप सर आहे तिथं, कुठलंही उदाहरण तुम्ही घ्या, पिंपोडचं घ्या, कुठल्याही गावामध्ये असं आम्ही कधीही भेदभाव केला नाही. ज्यांनी आपल्यावर काम करायचा निर्णय घेतला त्या सर्वांना निधी समान द्यायचं काम केलं. जशी तुमची मागणी असेल तसा निधी आपण दिला. तर कामामध्ये कुठेही या ठिकाणी कमी पडलं नाही. मला सांगायचा उद्देश की मगाचं 0.52 टीम्सच्या मुद्द्यावर आपण होतो. 0.52 टीम्सचे पाणी हे रामराजे साहेबांचा त्यामध्ये प्रयत्न होता, त्यामुळे इतर कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. पण मला सांगा, समोरच्या बाजूने काय त्यांनी विकास केला, कुठलं काम केलं, ते कधी गावामध्ये आपले आले, 5 वर्ष ते काय केले त्यांना माहिती. जसं लोकसभा निवडणूक आली समोर की ते आपल्या समोर यायला लागले आणि मग सगळं हे पाणी प्रसभ वगैरे सगळं हातामध्ये घेतलं. प्रत्यक्ष 5 वर्षात कुठलंही काम ठोस काम केलं नाही. आमच्या तालुक्यामध्ये गुंडगिरी, दहशतवाद हेच चालू आहे. सगळ्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा, महसूल खात्याला तक्रार करायची, पोलिसांना तक्रार करायची आणि कार्यकर्त्याला त्रास कसा होईल. आता तर मला एक आणखी नवीन कळलं काल की आता सर्वे चालू आहे, गावागावामध्ये सर्वे घेत आहेत आणि कोण आमदार होईल, आमदार गावामध्ये आले का, काय काम केलं असं विचारतात. पण त्यांच्या विरुद्ध जर बोललं तर त्या लोकांना लगेच फोन येतो, दादा विरुद्ध बोलला जेव्हा कारवाई करू असं सांगितलं जातं. आणि लोक आमची, त्यामुळे लोक सर्वसामान्य त्या तुमच्या चॅनेलला बाईट सुद्धा देत नाहीत, बोलायला तयार नाहीत. एवढी जर दहशत असेल तर ही दहशत आपल्याला चालू ठेवायची का. आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभा इलेक्शनमध्ये काय झालं. त्या ठिकाणी आमचे संजय नाना साळुंके, विकासराव साळुंके पैसे वाटपाची गाडी पकडली म्हणून त्यांनी तक्रार केली आणि पोलिसांना घेऊन गेले. तुमची तक्रार बदल येऊन द्या पोलिसांना. हे तक्रार द्यायला गेले आणि ह्यांना आत ठेवलं. 22 दिवस त्यांना आत ठेवलं. ज्या पिंपूरच्या उत्तर कोरेगावचे आमचे भूमिपुत्र आहेत विकास साळुंके, संजय साळुंके, त्यांना ज्यांनी 22 दिवस आत ठेवलं त्यांना तुम्ही माफ करणार का मला सांगा. त्या लोकांना माफ करणार का ज्यांनी 22 दिवस त्याला आत ठेवलं काही कारण नसताना. गुन्हा असेल ठीक आहे, चूक असेल ठीक आहे, काही चूक नसताना. आणि ही जर प्रवृत्ती आपल्याला पुढे थांबवायची असेल तर निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे. मी अधिक बोलणार नाही, बाबांना वेळ देतो. एक लास्ट शेवटचं सांगेल मी. या ठिकाणी समोरचे मग विकास साळुंके मगाशी म्हणाले की मी ज्या पुढच्या म्हणजे स्वयंघोषित आमदारांनी एक टीका केली की 15 वर्षामध्ये काय काम केलं आपल्या सर्वांसमोर आहे. मी अधिक सांगायची गरज नाही, पण मी सगळं केलं, काम केलं, विकास कामं केली, प्रश्न मांडले, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो. हे काम आहे, शेवटी लोकप्रतिनिधीचं काम आहे. लोकप्रतिनिधी काय घरी जाऊन झोपायचं असतं, हे काम आहे लोकप्रतिनिधीचं. आणि जे जे लोकांना अपेक्षित आहे, जनतेला अपेक्षित आहे, ते काम करण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे केलाय. त्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही. आणि तेव्हा माझी विनंती आपल्याला, खरं तर ते आता उमेदवार आहेत, नवीन आहेत, तर त्यांना त्यांच्यावर मी काय टीका करायची. पण त्याला एक सल्ला दिली मी, एक सल्ला आहे, त्यांची आता आर्थिक स्थिती उत्तम आहे, फक्त भविष्यामध्ये ती आर्थिक स्थिती उत्तम ठेवावी. फक्त इलेक्शन नंतर त्यांनी सगळं सातबारे सगळं तपासलं पाहिजे, काय बोजा चढलाय, काय चढलाय, ते सगळं त्यांनी बघावं. आणि मग नंतर मागं काय झालं माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही. परंतु हे त्यांनी तपासावं आपलं आणि उत्तमपणे आपली व्यवसाय करावी. त्यामुळे त्यांनी या भानगडीत पडू नये. त्यामुळे मी अधिक नाही बोलणार. 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 15 वर्षामध्ये
ज्या पद्धतीने मी काम केले, प्रामाणिकपणे काम केले, कुठेही मला सांगो, एकही जर माणूस उठून मला सांगितलं की या ठिकाणी चूक झाली, ती लगेच मान्य करेल. आणि त्यामुळे जशी प्रामाणिकपणे 15 वर्ष सेवा केली तशी या 5 वर्षामध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी द्यावी. निश्चितपणे आपले पाण्याचे प्रश्न काय राहिले आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. त्याबरोबरच आपल्याला उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे, तोही मुद्दा राहिला. रामराजे साहेबांनी प्रयत्न केला होता, आपल्याला नॅशनल कॉरिडॉर बाबा बोलतील त्या विषयावर अधिक, तो इथं येणार होता. परंतु काही लोकांच्या म्हणजे नेहमीच्या सवयीमुळं चांगल्या गोष्टीमध्ये खेळखंडोबा करायचा, त्या गोष्टीमुळं या कॉरिडॉर त्या ठिकाणी मस्तवडला गेला. ठीक आहे, तिकडे जाण्याबद्दल काही नाही, तिकडचे लोकच आहेत, पण अनुकूल परिस्थिती असली पाहिजे ना, त्यामुळे त्या ठिकाणी गेला. काही दुर्दैव, पण भविष्य काळामध्ये आपण निश्चितपणे तोही प्रयत्न करू. राज्याची एमआयडीसी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा रामराजे साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे राहील. एवढंच सांगतो. आणि 20 तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये तुतारी वाजवणारा माणूस आपलं पहिल्या क्रमांकाला चिन्ह आहे, त्या क्रमांकाच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबून या ठिकाणी आपल्या बटन दाबून आपण बहुमताने विजय करावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर. आपल्या सर्वांच्या लक्षात आहे, आपल्या चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. विकास भाऊ, ते मुलं खाली बसतील ना, त्यांना तिथं बसवा म्हणून. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वदूरच विधानसभेचं मतदान ते होणार आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपले उमेदवार गेल्या 15 वर्षापासून आपलं लोकप्रतिनिधित्व ते करत आहेत, ते दीपकराव चव्हाण यांना आपल्या परिसरातून कोरेगाव उत्तर या संपूर्ण भागातून विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि त्याचप्रमाणे आपण समोर बसलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू, या ठिकाणी खऱ्या अर्थाने खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची प्रतीक्षा आपण सर्वजण करत आहोत. ते येण्यापूर्वी मला आपल्याला प्रामुख्याने एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या 15 वर्षापूर्वी फलटण कोरेगाव मतदारसंघ हा नव्याने एक मतदारसंघ तयार झाला. आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 10 आमदार होते, 10 आमदाराचे 8च आमदार झाले. नव्याने अनेक मतदारसंघ त्या ठिकाणी निर्माण झाले. दुर्दैवाने कोरेगाव तालुका 3 मतदारसंघात विभागला गेला आणि उत्तर कोरेगाव म्हणजे कोरेगाव तालुक्यातला सगळ्यात जागृत भाग हा फलटण आणि कोरेगाव एकत्रित येऊन त्या ठिकाणी तयार झालेला हा मतदारसंघ. अनेक मनामध्ये शंका कुशंका होत्या. नवीन मतदारसंघ नवीन भागाला जोडले गेलेला आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघ राखीव झालेला आहे. त्यामुळे साहजिकच जो कोणी उमेदवार असेल तो पूर्णपणे राजकारणाला एखाद्या वेळेला नवखा उमेदवार असेल आणि त्यामुळे साहजिकच हा नवीन झालेला आमदार कसा असेल आणि आपलं प्रतिनिधित्व कसं करेल अशा अनेक प्रकारच्या शंका कुशंका आपल्या सर्वांच्या मनामध्ये होत्या. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर फलटणमध्ये सुद्धा आमच्याही मनामध्ये होत्या की आपण दिलेला उमेदवार हा कशा प्रकारे विधानसभेमध्ये काम करणार. माझा प्रश्नच तो आपल्याला आहे की आपण त्यांना त्यावेळेला निवडून दिलं, 15 वर्षाचा कालावधी गेलाय
या 15 वर्षाच्या कालावधीनंतर आज तुम्हाला दीपकराव चव्हाण तुमच्या समोर चौथ्यांदा निवडणुकीला उभे असताना आपल्याला या दीपकराव चव्हाण या व्यक्तीमध्ये काही फरक जाणवतो का, हा माझा प्रश्न. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात कुठलाही फरक थोडा तरी जाणवतो का? 3 टर्मचा आमदार आहे, साधा सरपंच, सभापती, जिल्हा अध्यक्ष झाला नाही की स्वर्ग 2 बोटं राहतो. मुंबईची हवा आहे, लोखंडालाही गंज लावते. परंतु तुमचा लोकप्रतिनिधी हा तसाच्या तसाच राहिला आणि म्हणूनच आपण त्यांना चौथ्यांदा त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला. केवळ चांगली व्यक्ती आहे म्हणून आपण उमेदवारी देतोय असं काही नाही. एक कार्यक्षम आमदार या नात्याने सुद्धा विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचे सर्व अधिक प्रश्न मांडणारा आमदार या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी दीपकराव चव्हाण यांची ख्याती आहे. अशा प्रकारची त्यांनी प्रसिद्धी मिळवलेली आहे, ही आपण अनेक जण जाणतो. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना मी मुद्दाम सांगतो की सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार कोण, तर दीपकराव चव्हाणांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. म्हणजे एक चांगली व्यक्ती आणि त्याचबरोबर कार्यक्षम असणारी व्यक्ती, असा दुहेरी संगम असणारा जर लोकप्रतिनिधी आपल्याला जर मिळाला असेल तर त्याला चौथ्यांदा संधी का द्यायची नाही. काही मंडळी म्हणतात चौथ्यांदा कशासाठी, काही म्हणाली फलटणला 3दा आमदार होतो, चौथ्यांदा होत नाही. म्हणलं काही काळजी करायची कारण नाही, कोरेगाव आपल्याला जोडलेलं आहे आणि कोरेगावला चौथ्यांदा होतो. आणि त्यामुळं तुमच्यामुळं दीपकराव चव्हाणांना चौकार मारण्याची संधी 100% मिळणार आहे याची मला खात्री आहे. एक चांगली व्यक्ती मिळाली आहे, तिला आपल्याला पुढे नेलं पाहिजे आणि तोच दृष्टिकोन त्या ठिकाणी आपण ठेवलाय. मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्या आधीच्याही वक्त्यांनी आपल्याला सांगितलं कशा प्रकारचं राजकारण चाललंय. एक अत्यंत वेगळं राजकारण आपल्या सर्वांनाच अनुभवायला पाहायला मिळतंय. आपण बहुसंख्य ह्या ठिकाणी जुनी मंडळी जी असतील ती तर सर्वच्या सर्व काँग्रेसच्याच विचाराची. आपला भागचा मूळ हा काँग्रेसच्याच विचाराचा. आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून बरीचशी आपण त्यांच्याबरोबर गेलो. आपल्याला कल्पना आहे की आपल्या भागाचं नेतृत्व स्वर्गीय शंकरराव अण्णांनी केलेलं नेतृत्व आहे आणि कशा प्रकारचं नेतृत्व ते होतं. संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत राजकारणी कसा असावा याचा आदर्श घालून देणारे अण्णा होते, आपल्याला सर्वांना माहिती. आणि थोडंफार त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी दीपकराव चव्हाण सुद्धा काम करत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढंच मला या ठिकाणी मुद्दाम सांगा. अण्णांसारखंच चारित्र्य निष्कलंक अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी दीपकराव चव्हाणांचं आपल्याला दिसून येतं. आणि आपला जो नेता आहे त्या नेत्यापायी असलेली निष्ठा आहे, ज्यांनी निवडून दिले त्यांच्यापायी असलेली निष्ठा आहे आणि मतदारसंघाला कमीपणा येईल अशा प्रकारचं एकही कृत्य दीपकराव चव्हाणांच्या हातून तोंडून कुठं घडलंय का, त्यांचं चुकीचं एखादं वक्तव्य घडलंय का असं दाखवून द्यायचं. म्हणजे अशा प्रकारचा जर आपल्याला नेतृत्व त्या ठिकाणी लाभलं असेल तर ती वाढवण्याची जबाबदारी आपली. जे काही राजकारण चाललेलं आपण पाहतोय हे राजकारण पक्ष तोडाफोडा, दबाव आणून माणसं इकडून तिकडं घ्या. तुम्हाला जर माहिती असेल तर मागच्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातच स्टेजवरती बसलेल्या नेत्यांना काही फोन आले की त्यांनी स्टेज पाय उतारला. म्हणजे अशा प्रकारची प्रचंड दहशत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली होती आणि तशाच प्रकारची दहशत ही निर्माण झालेली असताना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आपण ज्यांची वाट पाहत होतो ते खासदार अमोलजी कोल्हे साहेब उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.
मी आपला आता अधिक वेळ घेऊ इच्छित नाही, कारण आपल्याला आपण सर्वजण उपस्थित राहिलोय ते कोल्हे साहेबांना ऐकण्यासाठी उपस्थित राहिलोय. मला फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की हे सर्व दहशतीचं राजकारण होत असताना, तोडाफोडीचं राजकारण होत असताना असं कधी कोणी ऐकलंय का की पक्षच चोरीला गेला? हे आपण असं कधी ऐकलेलं नाही. शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन कोणी निघून गेला, घड्याळ घेऊन कोणी निघून गेला. आणि हे कुठंतरी राजकारण थांबवण्याच्या दृष्टीने जर ठामपणे कोणी उभा राहत असेल तर त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ठामपणे उभे असताना आपल्याला दिसतात. आणि केवळ त्यांच्यासाठीच त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि 20 नोव्हेंबरला चांगल्या मताधिक्याने दीपकराव चव्हाण यांना निवडून द्यायचंय, एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आदरणीय कोल्हे साहेबांना आणखी एक पुढे सभा आहे आणि ती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराची आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला उद्बोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. घरातला कार्यक्रम आहे, काही फॉर्मॅलिटी करू नका. काही परत एकदा आमदार करा, नंतर फेटा बांधायला येतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय दीपकजी चव्हाण यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे संजीवराजे निंबाळकर, आपण सगळे मान्यवर, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, खरं तर परवा फलटण विधानसभेमध्ये प्रचारासाठी येणं अपेक्षित होतं, परंतु परवा येऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. प्रकृती बरी नव्हती आणि खरं तर बिडणीला यायचं होतं, परंतु दीपक चव्हाणांच्या प्रचारासाठी परवा येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज कसर भरून काढायची ठरली होती, पण खरं तर उशीर झाला. अजून दौंडची सभा बाकी आहे म्हणून बाकी सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला. अजून 2.25 तासाचा प्रवास आहे. केडगावला सभा आहे आणि 10 वाजायच्या आत केडगावला पोहोचून सभेला संबोधित करायचं. पण खरं तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण दीपकाबांनी हॅट्रिक तर केलेली, चौकार तर मारणार आहेत, ठरलंय का नाही? पण भावांनो, ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही, ही निवडणूक फक्त आमदार निवडण्याची नाही. या निवडणुकीच्या मागे बरंच काही दडलंय, या निवडणुकीच्या मागे बरंच काही लपलंय. या निवडणुकीच्या मागे काय लपलंय तर दिल्लीतल्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातले 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली. आणि दोन्ही वार केले ना, हे वार करत असताना छातीवर वार नाही केले, वार झालाय तो पाठीवर झालाय. आणि जेव्हा पाठीवर वार होतो ना, तेव्हा जखम काळजात लागती आणि त्या काळजाचा जो सल आहे त्याचा व्यवस्थित हिसाब केल्याशिवाय शांत बसवत नाही. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म रुजवला, वाढवला, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला झुकवण्याचं, तोडण्याचं, वाकवण्याचं काम जर कोण करत असेल तर हे भारतीय जनता पक्षाचे लोक, आणि आता त्यांच्या नादानी बाकी सगळे करतात. आता समोर कोण आहे? समोर चिन्ह कंचं आहे? आपल्या आजीनी सांगितले, आमच्या आजीने आम्हाला एकदा सांगितलं होतं, बाळा चोरी करू नको, जर चोरी केली आणि ती पचली तरी बा चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही. मग तुम्ही सांगू शकता का मोबाईल लय भारी आहे, चोरीचा आहे बरं का, लय भारी लय भारी म्हणतोय का आपण? असं कधीच म्हणता येत नाही. जर चोरीची गोष्ट अभिमानानं मिरवता येत नाही
तर ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं तर ते घड्याळ अभिमानानं मिरवता येणार नाही. ते घड्याळ बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि याची खबरदारी तुम्हाला प्रत्येकाला घ्यायची. आता बाकी मला लई डिटेल आले समोरच्यांची. आपलं तर जसं आडनाव आहे तसंच आपण लावलंय. का उगा आडनाव बी बदलायची गरज नाही, नाव बी बदलायची गरज नाही. तुला भेटलो की हा मी तुझ्यासारखा टिळा लावणार आणि यांना भेटलो का मी तुमच्यासारखा गुलाबी शर्ट घालणार असं म्हणण्याची बी गरज नाही. जे आहे ते ओरिजिनल असलं पाहिजे आणि जर माणूस ओरिजिनल असलं तरच दीपक चव्हाणांसारख्या ओरिजिनल माणसाला माणसं साथ देतात आणि तो चौकार मारणार आहे. आणि हीच गोष्ट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केली. म्हणजे दिल्लीतले नेते अक्षरशः गिधाडासारखे टपून बसले होते की आता महाराष्ट्र वाकणार, महाराष्ट्र झुकणार. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शरणागती पत्करणार. पण तो 84 वर्षांचा योद्धा उठला, उभा राहिला आणि तो म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकणार. त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार. आणि म्हणून ही लढाई या महाराष्ट्र धर्माची आहे. कारण सर्वसामान्य युवकांच्या हातातून रोजगार जे गेले ते आपण पाहिले. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला. म्हणजे जवळपास 5.5 लाख कोटी रुपयांचा रोजगार आणि 6 लाख तरुणांच्या आयुष्यातल्या भविष्यातल्या नोकऱ्या या सरळ परराज्यात गेल्या. या नोकऱ्या जात असताना आमच्या माता भगिनींसाठी, म्हणजे माता भगिनी मोठ्या प्रमाणात तुम्हाला तर माहिती आहे तुमच्यासारख्या हुशार दुसरं कोण नसेल. कारण जेव्हा लोकसभेला झाली मतांची कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी 2 महिन्यासाठी बहीण झाली होती लाडकी. पण आमच्या माता भगिनीला हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे माता भगिनी हेच म्हणतात की बहीण लाडकी आहे ते बरोबर आहे पण दाजीच्या सोयाबीनला बी भाव द्या. गुजरात मधल्या दाजीच्या दुधाला 40 रुपयाचा भाव आहे. आमच्याकडच्या बी दाजीच्या दुधाला तेवढा भाव द्या. भाच्याला जरा नोकरी द्या आणि महागाई थोडी कमी करा. हे काय जमाना भारतीय जनता पक्षाला. आणि आज भारतीय जनता पक्ष जेव्हा जाहीरनामा काढतो तो जाहीरनामा काढत असताना त्यांना वाटतं काही सर्वे आलेत. आता टीव्हीवर तुम्ही बातम्या बघितल्या असतील. बातम्यांमध्ये चालू झालेत ब्रेकिंग न्यूज. अमुक अमुक कंपनीचा सर्वे, INS कंपनीचा सर्वे. या सर्वेमध्ये महायुतीचं सरकार येणार. आतली गोम सांगतो ही जी कंपनी आहे ना मोठी न्यूज एजन्सी काय इंडो एशिया न्यूज एजन्सी ना ती इंडो एशिया न्यूज सर्व्हिस IANS नावाच्या कंपनीने सर्वे केला. या सर्वेमध्ये सांगितलं महायुतीचे 145 ते 165 आमदार निवडून येतील. आणि मी डोकं खाजवायला लागलो. म्हटलं महाराष्ट्रभर फिरलो आता जवळपास 110 मतदारसंघ फिरून झाले कुठंच यांचं वातावरण दिसना. आणि कस काय 145 आणि 165 निवडून येतील. तेव्हा आपलं गुगलवर बघितल्यानंतर कळलं ही कंपनी, ही न्यूज एजन्सी मागच्या डिसेंबरमध्ये गौतमभाई अदानींनी विकत घेतली. म्हणजे टीव्हीवर ज्या काय बातम्या चालल्यात, ज्या काय ब्रेकिंग न्यूज चालल्यात आणि जे काय ओपिनियन पोल दाखवतात याच्या मागचं गौड बंगाल लक्षात घ्या. 110 मतदारसंघातून फिरून आलं. या सर्वेवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या माता भगिनींच्या सर्वेवर विश्वास ठेवायची. माझी माता भगिनी म्हणजे खोबरं 140 तर 280 झाल्यानंतर सांगती सरकार बदललं पाहिजे. जी माझी माता भगिनी पोराच्या शिस्पेन्सिल आणि खोड रबरवर 18% GST म्हटल्यानंतर सांगती सरकार बदललं पाहिजे. जो माझा तरुण दिवाळीला मोटरसायकल घ्यायला जातो, दिवाळीच्या पाडव्याला मोटरसायकल घ्यायला जातो आणि 1 लाखाची मोटरसायकल घेतली तर त्याच्यावर 28% GST भरावा लागतो. 28,000 रुपयाचा टॅक्स तुम्ही सरकारला भरता. पण श्रीमंताला हेलिकॉप्टर घ्यायचं झालं तर त्याला फक्त 5% टॅक्स लागतो.
म्हणजे गरीबाच्या मोटरसायकलला 28% जीएसटी आणि श्रीमंताच्या हेलिकॉप्टरला 5% जीएसटी असं सरकार बदलायचं हे माझा तरुण म्हणतो. गुजरातची चाकरी करणारं महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी जर सरकारला करायची असेल तर हे महायुतीचं सरकार हद्दपार झालं पाहिजे हे माझा तरुण म्हणतो. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आकडेवारी आहे म्हणजे आपले दीपक आबा सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे आमदार आहेत. विधानसभेत सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमदार कोण असेल तर तुमचा फलटण विधानसभेचा आमदार याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. पण याच एका प्रश्नाला सरकारने उत्तर देत असताना उत्तर दिलंय की जे भारतीय जनता पक्षवाले 2.5 वर्षापूर्वी पक्ष फोडून चिन्ह पळवून विकासासाठी सरकार स्थापन केलं असं ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाने सांगितलं, ज्या शिंदेच्या शिवसेनेने सांगितलं, यांच्या महायुतीच्या सरकारच्या काळात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. विचार करा, दिवसाला 8 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातंय. दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवावी लागते. दिवसाला 8 शेतकऱ्यांची लेकरं हातात शेवटी मडकं धरतात. हे महायुतीचं सरकार आहे. दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात, महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करतात. आणि जर या शेतकऱ्यांचं जर सरकार येत नसेल, या शेतकऱ्यांचं भवितव्य शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली जात असेल. प्रत्येक ठिकाणी बघा, कापसाला भाव चढले, भारतीय जनता पक्षाने ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला. कांद्याला भाव चढले, भारतीय जनता पक्षाने कांद्याची निर्यात बंदी केली. सोयाबीनला भाव चढले, यांनी सोयाबीन आयात केली. टमाट्याला भाव चढले, यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला. आज सोयाबीनचा खर्च जातोय 6,000-6,500 रुपये क्विंटल आणि हातात पडतात 3,800 रुपये. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि म्हणून कुठल्याही एजन्सीच्या सर्व्हेपेक्षा शेतकऱ्याचा सर्व्हे आधी बघा. नांगराचं काय आणि पेरायचं काय हे जर शेतकऱ्याला प्रश्न पडत असेल तर आता हे महायुतीचं सरकार हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला कंबर कसायची. फलटण मध्ये खरं तर वेगळं काही सांगायची गरज नाही. संजीवराजांनी सांगितले त्यामुळे तुम्हाला कळलेलं आहे. राजा वनंग पाळ 12 वजिरांचा काळ ही परंपरा ज्या फलटणची आहे, या फलटणला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे फलटण नेहमीप्रमाणे फलटण तालुका हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. चिन्ह आता बदलले ते विसरू नका बाबा हो. मागच्या 3 निवडणुका तुम्ही वेगळ्या चिन्हाला मतदान केलं, पण आता आपलं घड्याळ चोरीला गेले आणि आता घड्याळाच्या गजरावर उठायचं नाही, आता तुतारीच्या आवाजावर उठायचंय. आणि त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस ते आपलं चिन्ह आहे. तुमच्या माध्यमातून घराघरापर्यंत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोचू द्या. आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून दीपक चव्हाणांची हॅट्रिक तर झालेली, आता विजयी चौकार मारण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार दीपक चव्हाणांना 4थ्यांदा आमदार करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. या ठिकाणी आदरणीय विकासजी साळुंके यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हे नियुक्तीपत्र आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपकरावजी चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते देत आहेत.